नमस्कार, आपल्या सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनालीज टेस्टी फूड। आज रामनवमी आणि रामनवमीच्या निमित्ताने मी इथे नैवेद्यासाठी खीर करायचं ठरवलं होतं। सर्वप्रथम कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालून घेतलं होतं आणि तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 14 ते 15 मनुके आणि 5 ते 6 बदामाचे काप घालून घेतलेले होते। बदाम मी बारीक करून घेतलेले होते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये काजू, चारोळी, वेगळे कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता। त्यानंतर कढईमध्ये जे तूप राहिलेलं आहे त्या तुपामध्येच इथे बारीक शेवई टाकून घेतलेली आहे। शेवई आपल्याला जवळपास 1 मिनिटापर्यंत परतवून घ्यायची आहे। सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला कंटिन्यू हलवत शेवईला परतून घ्यायचा आहे। इथे पाहू शकताय शेवईला छान असा सोनेरी रंग आलेला आहे। त्यानंतर आपल्याला या शेवईमध्ये दूध घालून घ्यायचं आहे। अर्धा लिटर जवळपास इथे मी दूध घालत आहे। दुधाला मी छान गरम करून घेतलेलं आहे, उकळी वगैरे आणून घेतलेलं आहे आणि उकळी आलेलं दूधच आपल्याला इथे शेवईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याचीच खीर बनवायची आहे। तर दूध टाकल्यानंतर हे पहा, आता इथे उकळी फुटत आहे। जवळपास 1-1.5 मिनिटं मी गॅसवरती इथे लो फ्लेमवरती मी खीर बनवत आहे। तर उकळी फुटलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। अर्धा लिटर दुधासाठी मी जवळपास अर्धी वाटी इथे साखर घालून घेतलेली आहे। त्यानंतर चमच्याने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे। 1 ते 2 मिनिटांमध्ये साखर ही पूर्णपणे विरघळून जाईल। तर लो फ्लेमवरतीच आपल्याला खीर बनवायची आहे। एक 3-4 मिनिटांनंतर पहा, इथे मी वेलची पूड घालून घेत आहे। वेलची पूड ही मी पोळपाटावरच बारीक करून घेतलेली आहे। तर जवळपास अर्धा-पाऊण चमचा आपल्याला वेलची पूड घालून घ्यायची आहे। वेलची पूड घातल्याने खीर अतिशय चविष्ट लागते। त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स अगोदर मनुके आणि बदाम जे परतून घेतले होते ते सुद्धा आपल्याला आता आपण खीरीमध्ये टाकून घेतले। तिथे पुन्हा एकदा आपल्याला ही खीर आहे ती छान मिक्स करून घ्यायची आहे आणि जवळपास यानंतर 4 ते 5 मिनिटे मंद आचेवरती आपल्याला शिजवून घ्यायची आहे। जास्त दाटसरही अशी खीर बनवायची नाही आहे, कारण की नंतर थंड झाल्यानंतर शेवईमुळे तिला दाटसरपणा येतो, त्याच्यामुळे खूप घट्ट इथे नाही बनवायची। तर तुम्ही इथे पाहू शकता छान आपली खीरीला उकळी फुटलेली आहे आणि बऱ्यापैकी दूधही आटलेलं आहे। 3-4 मिनिटांनंतर मी गॅस बंद करून घेतला होता। मंद आचेवर जवळपास 7 ते 8 मिनिटे आपली ही खीर छान शिजलेली आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता किती छान अशी खीर रेडी आहे आणि आजची ही खीर आपल्या प्रभू रामचंद्रांसाठी अतिशय कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये तयार होणारा हा नैवेद्य। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। श्री रामचंद्राय नमः। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्य राम नाम वरानने। पुन्हा एकदा रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हा सर्वांचे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।